रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. तेव्हा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आपण साजरा का करतो आणि कसा करतो? तर गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मराठी नववर्षाचा. या दिवशी शालिवाहन राजा, जो महाराष्ट्रामधील अतिशय पराक्रमी आणि शूर असा राजा होता, महाराष्ट्रावर परकीय शक आणि हुन यांनी आक्रमण केलं. आणि आक्रमण केल्यानंतर खूप नुकसान असं महाराष्ट्राचं केलं. तेव्हा या शालिवाहन राजानं त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आणि विजय मिळवला. तो हा दिवस. आणि मग विजयाचं प्रतीक म्हणून त्यानं त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू केलं. म्हणून शालिवाहन शकारंभ असं सुद्धा आजच्या दिवसाला म्हटलं जाते. शालिवाहन शकारंभ. आणि गुढी उभारून येणारं सैन्य आणि राजाचं स्वागत प्रजेनं केलं त्यावेळेला. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले. तेव्हा प्रजा आनंदाने त्यांच्या स्वागतासाठी सामोरा गेली आणि प्रत्येकाने आपल्या दारासमोर गुढी उभारली, पताका उभारल्या आणि उत्सव साजरा केला. तसे माणूस हा उत्सव प्रिय आहे. त्यातल्या त्यात आपण भारतीय तर उत्सव प्रिय आहोतच. तेव्हा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहानं आपण साजरा करत असतो. या दिवशी घरातील सर्व मंडळी ही एकत्र येतात आणि स्नानादी कर्मे आटोपून मग गुढी उभारतात. आता गुढी कशी उभारतात नेमकी ते सांगू आपण. गुढी उभारण्यासाठी अगोदर रांगोळी वगैरे काढली जाते. तांदूळ किंवा गहू त्या खाली ठेवले जातात आणि एका बांबूवरती गुढी उभारली जाते. बांबू घेतला जातो एक, आणि बांबूवर किंवा कोणत्याही काठीवर गुढी उभारली जाते. त्यासाठी वस्त्र, त्यानंतर फुलं, गंध अक्षता, कडुलिंब, एखादी फांदी, त्यानंतर साखरेची पदकं म्हणजे गाठ्या असणे, गाठी म्हणतो त्याला आपण. साखरेची पदकं असलेली माळ म्हणजे गाठी, जी होळीला बाजारामध्ये मिळते तीच गाठी, साखरेची पदकं असलेली. तेव्हा ही गाठी आणि कलश धातूचा, या सर्वांचा उपयोग केला जातो. काठीवर साडी चोळी किंवा नवीन रेशमी वस्त्र हे ठेवलं जाते आणि त्यावर कलश ठेवला जातो. त्याला ते पूर्ण बांधून घेतलं जातं एका टोकाला काठीचे. आणि मग ही गुढी ही अशी उभी केली जाते. काठीचं एक टोक खाली असते आणि वरचं जे टोक आहे ज्यावर कलश ठेवलेला असतो ते वर असते माऊली. यावर मग आता हार, गंध, अक्षता वाहतात. त्यानंतर याला काय बांधलेलं असते अजून, तर कडुलिंबाची एखादी फांदी आणि साखरेचं पदक म्हणजे गाठी. आता हे दोन भिन्न गुणधर्माचे आहेत, साखर आणि कडुलिंब. साखर गोड आणि कडुलिंब कडू, विरुद्ध गुणधर्म. आता प्रतीक कशाचं आहे? हे दोन्ही एकत्र का या ठिकाणी ठेवले जातात गुढीला? तर ते द्योतक आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे येत असतात. त्याचप्रमाणे अनेक चांगली माणसं आपल्याला भेटतात, त्याचप्रमाणे वाईट दुष्ट माणसं सुद्धा भेटत असतात. तसंच आपली वेळ ही सुद्धा कधी चांगली असते, कधी वाईट असते. तेव्हा
गोड आणि कडू हे आपल्या आयुष्याचे भाग आहेत आणि यांना हसत हसत स्वीकारलं पाहिजे हा संदेश या गुढीमधून दिला जातो. गोड कडू म्हणजे सुखदुःख, चांगली वाईट माणसं हे सर्व स्वीकारणं आवश्यक असते. चांगले वाईट प्रसंग हे सुद्धा स्वीकारणं आवश्यक असते आणि ते कसे स्वीकारायचे तर हसत हसत जे वाईट प्रसंगाला खचून जायचं नाही, त्याला सामोरं जायचं आणि खूप यश मिळालं, प्रगती झाली तर हुरळून जायचं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक असते. आणि जीवन याचंच मिश्रण आहे, जीवन याचंच नाव आहे, सुखदुःखानं भरलेलं जीवन आहे, ही ती गुढी आपल्याला सांगते. त्याचबरोबर काठीचं जमिनीवर एक टोक असते आणि एक टोक कुठे असते? अवकाशामध्ये. तेव्हा आपले पाय हे जमिनीवर ठेवा आणि नजर हे अवकाशाकडे ठेवा, ताऱ्यांकडे ठेवा. याचा अर्थ किती यश मिळालं तरी हुरळून जाऊ नका. पाय जमिनीवर असू द्या, जमिनीशी जुळलेले राहा, मातीशी जुळलेले राहा. तुम्ही जर हवेत तरंगायला लागला तर हवेसोबत तुमचं जहाज भरकटत जायला वेळ लागणार नाही, हा संदेश या गुढीमधून दिला जातो. आणि वरचं जे टोक आहे ते काय सांगते आपल्याला? ते टोक सांगते की ध्येय उच्च ठेवा. ध्येय काय असलं पाहिजे? उच्च असलं पाहिजे, नजर ताऱ्याकडे असली पाहिजे. तेव्हा हे वरचं टोक सांगत असते. त्या गुढीमध्ये वापरलेल्या प्रत्येक वस्तू जी आहे हे प्रतीक आहे वेगवेगळ्या गोष्टींचं आणि गुढी ही मांगल्याचं प्रतीक समजलं जाते. हे सर्वात महत्त्वाचं. गुढी मांगल्याचं प्रतीक समजलं जाते. आपल्या संत महात्म्यांनी गुढी या शब्दाचा उपयोग अनेक वेळा केलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये, एका नव्हे 2-3 अभंगामध्ये त्यांच्या गुढीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ हा एक अभंग पाहूया अगदी थोडक्यामध्ये. आस निरसली गोविंदाचे भेटी, संवत्सरा तुटी पुढिलिया, पुढे पाठविले गोविंदे गोपाळ, देऊनी चपळ हाती गुढी, हाका आरोळ्या देऊन नाचती, एक साधाविती हरी आला, आरंधी पडिती होती तया घरी, संकीर्ण त्या नारी नर लोका भूक तहान काही निद्रा नाही निद्रा डोळा, रूप वेळोवेळा आठविती, आहा काटा बग करीती गेलिया, कधी ठावा तया नाही कोणा, आधी चुकी बग घडे आठवण, तुका भरे जन परिचय. असा तुकोबाराचा अभंग आहे ज्यामध्ये त्यांनी गुढीचा उल्लेख केलेला आहे. आणि हा प्रसंग आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाचा, तो म्हणजे कालिया मर्दन. बालगोपाळ भगवान श्रीकृष्णासोबत काय खेळत होते तर या चेंडूफळीचा खेळ खेळत होते. चेंडूफळीचा खेळ खेळत असताना तुम्हाला माहिती आहे, चेंडू हा यमुनेच्या डोहामध्ये गेला. तिथे प्रचंड मोठा अति विषारी असा कालिया नाग होता जो विष फेकायचा. त्यामुळे जलजीवन तर नष्ट झालंच होतं, परंतु त्या डोहाकडे जायला सुद्धा प्रत्येकाला भीती वाटायची. जनावरंसुद्धा त्या डोहाकडे जायची नाही. असा कालिया नाग ज्याचा धाक हा सर्व गोकुळवासियांना पडला होता. आणि नेमका यांचा जो चेंडू आहे तो कुठे गेला? डोहामध्ये गेला. आता डोहात चेंडू गेल्यावर भगवान श्रीकृष्णानं काय केलं? मारली डोहामध्ये उडी. डोहामध्ये उडी मारली आणि कालिया नागाच्या फणेवर म्हणजे नाच केला, अक्षरशः मर्दन केलं त्याचं. परंतु इकडे गोकुळवासी मात्र हे परेशान झाले. गोपाळ अजून आला का नाही, कृष्ण अजून आला का नाही, त्याचे गुण आठवायला लागले. त्याची झोप, ताण, भूक सर्व नाहीसं झालं आणि ते त्याची वाट पाहायला लागले, त्याचे चांगले गुण आठवायला लागले. असंच असते भावनी. वेळ गेल्यावर आपण पश्चाताप करत असतो. ही जनांची रीत आहे, आपली रीत आहे. तेव्हा वेळ गेल्यावर पश्चाताप करण्याऐवजी वेळेमध्ये
जे योग्य आहे ते करणं हे आवश्यक असते. आता झालं काय, कालियामर्दन केल्यानंतर भगवान कृष्ण या यमुनेच्या डोहाच्या बाहेर आले. बाहेर येताच बाळ गोपाळांनी एकच कल्लोळ केला आणि गोविंदानं काय केलं की यांना पुढे पाठवलं विजयाची गुढी घेऊन. म्हणजे पहिल्याच चरणामध्ये महाराज म्हणतात, या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, पुढे पाठविले गोविंदे गोपाळ देऊनी चपळ हाती गुढी. चपळ असे बाल गोपाळ पुढे पाठवले आणि त्यांच्या हाती काय दिली, गुढी दिली. इथे गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक. दृष्ट प्रवृत्तीवर सृष्ट प्रवृत्तीचा, चांगल्या प्रवृत्तीची मात, हे सुद्धा त्याचं प्रतीक आहे. आणि गुढी या शब्दाचा उपयोग ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आपल्या ओव्यांमधून करत असतात. माझी अवसरी ती फेडी विजयाची सांगे गुढी, येरू जीवी भले सांडी गोठी जिया. तेव्हा सतत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी लिहिलेली आहे. या ठिकाणी माऊलींनी गुढीला विजयाची गुढी असं म्हटलेलं आहे, विजयाचं प्रतीक असं म्हटलेलं आहे. पुढच्या एका ओवीमध्ये महाराज म्हणतात, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अधर्वाची ओघी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जना करावी गुढी सुखाची उभवी. इथे गुढी जी आहे ती सुखाची गुढी उभारा असं माऊली म्हणतात, संत ज्ञानेश्वर म्हणतात. त्या सुखाची, विजयाची, समृद्धीची प्रतीक अशी गुढी. आणि आजचा जो दिवस आहे तो गुढीपाडव्याचा दिवस. त्या आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नववर्षाचा दिवस. त्या आजच्या दिवशी काय करायचं तर गुढी उभारायची, त्याचबरोबर नववर्षानिमित्तानं काही नवसंकल्प करायचे, काही नवे छंद जोपासायचे. तसंच हा 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्ताचा सुद्धा दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्हाला नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. पूर्ण दिवस शुभ आहे, मंगल दिवस आहे, पूर्ण वेळ मंगल आहे. तेव्हा आजच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य तुम्ही सुरू करू शकता, नवीन व्यवसाय सुरू करू शकता, नवीन छंद जोपासू शकता, नवीन पुस्तक लिहित असाल ते लिहायला सुरुवात करू शकता. कोणतेही नवीन आणि शुभ कार्य हे मुहूर्त न पाहता करण्याचा दिवस. विवाहसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी अगदी मुहूर्त न पाहता करू शकता. असा हा आजचा दिवस, गुढीपाडव्याचा दिवस. आणि 3.5 मुहूर्त कोणते हे सुद्धा सांगून देतो. पहिला दिवस आहे त्यामधला गुढीपाडव्याचा, दुसरा दिवस आहे अक्षय तृतीयेचा, पूर्ण मुहूर्त आहे तो पण, आणि तिसरा आहे विजयादशमीचा. आणि मग आहे अर्धमुहूर्त. अर्धमुहूर्त कोणतं तर दिवाळीचा पाडवा, म्हणजे ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो ते अर्धमुहूर्त. असे 3.5 मुहूर्त आहेत पावली. आणि या 3.5 पैकी पूर्ण मुहूर्त पैकी एक जे आहे ते आपला गुढीपाडवा, जो आपल्या मराठी माणसाचा अभिमानाचा दिवस आहे, स्वाभिमानाचा दिवस आहे. त्या अशा या गुढीपाडव्याच्या सर्वांना परत एकदा मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. तेव्हा हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.